नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. विठ्ठल नामाच्या जयघोषात हुपरीतून श्री सद्गुरुदास गोपालकृष्ण स्वामी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान. आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ मनात बाळगून श्री सद्गुरुदास गोपालकृष्ण स्वामी महाराज दिंडीचे हुपरी येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात प्रस्थान झाले. संपूर्ण हुपरी नगरी ज्ञानोबा तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषाने दुमदुमून गेली. दिंडी प्रस्थानाचा शुभारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने आणि नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. यावेळी दिंडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत विठ्ठल नामस्मरणाचा संदेश दिला. टाळ मृदंगाच्या निनादात भगव्या पताका आकाशात दिमाखाने फडकवत आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगांचा गजर करत हजारो वारकरी भक्तिभावाने दिंडीत सहभागी झाले. गावातून काढण्यात आलेल्या भव्य फेरीनंतर दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. प्रस्थानापूर्वी श्रींची विधिवत पूजा, महाआरती आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हुपरी शहरासह परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले आणि वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती तसेच लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग यावेळी विशेष लक्षवेधी ठरला. शिस्तबद्ध नियोजन, वारकऱ्यांचा उत्साह, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले वातावरण यामुळे श्री सद्गुरुदास गोपालकृष्ण स्वामी महाराज दिंडीचा प्रस्थान सोहळा अविस्मरणीय ठरला. आता ही दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटीचा आनंद आणि भक्तीचा उत्साह स्पष्टपणे झळकत होता. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.